तरह हम लोग हमारे प्रेज जो है, जो वर्शिप महिमा, वो इसी तरह जारी रखेंगे अपनी आवाज़ में। ये एनर्जी इसी तरह बनाए रखें, जैसे हमारे प्यारे पास्टर आकाशदीप बोलते हैं कि आवाज़ बुलंद होनी चाहिए ताकि पूरा चर्च गूंज उठे। तो हम लोग हमारा दूसरा गीत अब पेश करते हैं, हो जय जयकार, प्रभु की हो जय जयकार, वो गाना हम लोग गाएंगे। जय जयकार, जय जयकार
करेंगे, अपने मनों की तैयारी करेंगे, उसके चरणों में आएंगे और इसी तरह लवलीन होंगे, क्योंकि सेनाओं का प्रभु हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हम लोग हमारा अगला गीत गाएंगे। बल्कि हमको एक गुरु की तरह भी गाइड करता है, हमको सही गलत के बारे में बताता है, हर चीज़ में हेल्प करता है। हम अगर उसके साथ इसी तरह लवलीन रहे, प्रेयर करते रहे, तो वो हमको हर मुसीबत से बचाने वाला वो एकमात्र प्रभु है। और इसी के लिए हम लोग हमारा अगला गीत पेश करेंगे, जो कि एक मराठी सॉन्ग है, जिसके बोल है ख्रिस्त गुरु माऊली, माय माझी ख्रिस्त गुरु माऊली। जनाजी
उसके चरणों में आते रहे, लवलीन होते रहे, इसी तरह महिमा करते रहे। और क्योंकि आज मदर्स डे है तो हम लोग हमारे परमेश्वर को कैसे भूल सकते हैं। वही है जो हमको माता की तरह, पिता की तरह संभालता है, हर मुसीबतों से बचाता है। तो ये लास्ट सॉन्ग जो है हमारा उसको डेडिकेटेड है। तो हमारे जो गीत के बोल है वो है, जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। हम लोगों को हमारा यीशु ही संभालते आया है और संभालते आएगा। तो आइए हम लोग ये गीत गाएं। जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। जैसे माता संभालती है वैसे
हालेलुया प्रभु यीशु मसीह को। हम लोग सब बैठ जाएंगे और हमारा प्रेज एंड वर्शिप अभी ख़त्म हो चुका है, तो मैं आगे का समय सिस्टर के हाथ में देना चाहूँ। यावेळी सुषमा अभिराज आपल्यासाठी प्रार्थना करते. प्रार्थना करतो दे बाप्पा, आज जे वचन आमच्यासाठी येणार आहे, जे दासीच्या द्वारे परमेश्वरा आम्हा प्रत्येक महिलांना ते दे बाप्पा आशीर्वादित होऊ दे. आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाच्या मनाचा ताबा घे. आणि ते बाप्पा तुझं वचन ऐकत असताना देवा ते आम्ही तन मन धनाने ऐकावं आणि दे बाप्पा त्याप्रमाणे जीवन जगावं, म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मदत कर. परमेश्वरा इथं बसलेले आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात देतो आणि हे सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते, म्हणून तो एक आमेन. थँक्यू सिस्टर, थँक्यू बिशप आंटी. आणि पुन्हा एकदा आम्ही कोयनोनिया फेलोशिप चर्चतर्फे सिस्टर सुवर्ण माला ह्या ज्या आहेत आपल्यामध्ये गेस्ट स्पीकर, त्यांचं आम्ही ह्या चर्चमध्ये स्वागत करतो. यावेळेस आपण पुढील कार्यक्रमाकडे जाणार आहोत आणि मी विनंती करते की सिस्टर कुंदा गायकवाड ज्या आहेत त्या पुढे येतील आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे त्याचं वाचन करतील आणि त्यानंतर संदेशासाठी मी मिसेस सुवर्णमाला मेहेंदळे यांना पुढे बोलवेल. आजच्या दिवसासाठी देवाचं वचन उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 28वे वचन या ठिकाणी आपण वाचूया. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. उत्पत्ती याचा दुसरा अध्याय 21 आणि 22 वचन आपण वाचू या ठिकाणी. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मासाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. वाचलेल्या वचनावर प्रभू आशीर्वादित करू. स्वागत करू आणि पुढील वेळ मी त्यांच्या हातामध्ये देते. प्रभू येशूच्या नावात मी सगळ्यांना अभिवादन सादर करते. आणि प्रथम या मंडळीचे बिशप साहेब आणि पाळक साहेब आणि सर्व पदाधिकारी यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला आज या मदर्स डेच्या निमित्ताने तुमच्या मंडळीमध्ये आमंत्रित केलं आणि मला खूप प्रेमाने त्यांनी आग्रहाने इथं बोलवलं आणि मी देवाचे खूप आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आज आपण वचनाकडे जाऊया आणि त्याआधी मी खरोखर देवाचे खूप आभार मानते की सुंदरशा स्तुती स्तवनामधून आज देवाने आपल्याला प्रत्येकाला चालवलेलं आहे आणि देव महान आहे आणि तो त्याचं कार्य मनुष्य मात्रामध्ये करत आहे. आणि खरोखर आज खूप सुंदर अशा विषयासाठी मला वचनातून बोलण्याची संधी दिली. मी खरोखर मनापासून देवाचे आभार मानते. आपण बघूया आई या शब्दाचा अर्थ. जर आपण हे दोन शब्द जर वेगळे केले, आ आणि ई असा आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा ईश्वर, ईश्वराचा आत्मा त्या मातेमध्ये आहे, ती म्हणजे आई, जिला देवाने घडवलेलं आहे. आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय मुलांवरती प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुखदुःखामध्ये साथ देते. प्रत्येक सुखदुःखामध्ये आई मुलांना साथ देते. देवाची ही सर्वात सुंदर निर्मिती आहे. आणि जो अध्याय आपण वाचला आहे ही सर्वात देवाची सुंदर निर्मिती आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये घेऊन जाऊ इच्छिते की सगळ्यांचा परिचय सगळ्यांना आहे आणि आपण ह्याबद्दल खूप विचारणा केली असेल, अभ्यास केला असेल. परंतु आज ही स्त्री कशी निर्माण झाली, ती किती मोलाची आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा देवाने, परमेश्वर देवाने प्रथम मनुष्याला घडवलं, प्रथम मनुष्य तो म्हणजे आदाम. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मानव घडवला, त्याचे नाव आदाम. आणि देव हा आमचा कुंभार आहे, ज्या कुंभाराला आमच्यावर पूर्ण अधिकार आहे, ज्याने आम्हाला घडवलं. कुंभार आम्हाला मातीचं पात्र घडवतो, आम्हाला आकार देणारा आमचा परमेश्वर आमचा कुंभार आहे.
आणि त्या देवाने आदामाला घडवलं. त्याआधी आदामासाठी लागणाऱ्या सर्व बेसिक नीड्स, ज्या गरजा आहेत त्या देवाने निर्माण केलेल्या. त्यांनी शब्दाने सर्व काही निर्माण केलं, आपल्याला माहीत आहे. आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, त्यानंतर पक्षी, प्राणी, हे सर्व देवाने त्यांना निर्माण केलं आपल्या शब्दाने. परंतु 6व्या दिवशी मनुष्याला बनवण्यासाठी मात्र देवाने आपल्या हाताचा उपयोग केला. देवाने हाताने माती घेतली, मातीचा मनुष्य घडवला. आपण त्याची हस्तकृती आहोत. आणि देवाने मातीचा मनुष्याला घडवला, परंतु तोपर्यंत एक स्टॅच्यू होता. आणि जेव्हा देवाने आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आणि हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. देवाने आपल्या स्वहस्ते त्याला निर्माण केलं, म्हणून तो त्याचा खूप प्रिय असा मनुष्य देवाने घडवला. परंतु देवाने आपण बघितलं की आदामाला काय केलेलं आहे, एदेन बागेमध्ये ठेवलं. आणि सर्व काही पक्षी, प्राणी आणि यांच्यावरती त्यांना देवाने आदामाने जे नावं दिले आजपर्यंत तेच नावाने ते प्रचलित सगळेजण आहेत, तेच नावं आहेत. आणि आपण बघतो की आदामाला देवाने सांगितलं की ह्या बागेमध्ये तू याच्यावरती धनीपण कर, या सर्वांवरती तू धनीपण कर. आणि आपण बघतो की असं आदाम करत होता. परंतु आपण पाहिलं की सगळ्यांना जोड्या होत्या, सगळ्या प्राण्यांना, परंतु मनुष्य आदाम एकटाच होता. आणि मग देवाला असं वाटलं मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. आणि म्हणून देवाने त्याला सहचारिणी म्हणून निर्माण केली. एका स्त्रीची निर्मिती हवेला निर्माण केलं, परंतु हा विचार सर्वात प्रथम देवाच्या अंतःकरणामध्ये, देवाच्या डोक्यामध्ये आला, नाही का. म्हणून स्त्रीला ची निर्मिती ही देवाच्या योजनेमधली आहे. आणि म्हणून स्त्री ही एक मोलाचं पात्र आहे. आता देवाने बघितलं की आता स्त्रीला घडवायचं, कशी तिची निर्मिती झाली. देवाने बघितलं की आदामाला गाढ झोप लागली. आणि मग आदामाला झोप लागल्यानंतर त्याच्या हृदयाच्या फासळीतून स्त्री घडवली. मी मेडिकल किंवा नर्सिंग प्रोफेशनमधले असल्यामुळं थोड्याशा मेडिकल टर्म्स मी बोलल, परंतु ते तुम्हाला समजेल. पण सगळ्यात प्रथम सर्जन आपण जर म्हणतो की ज्यांनी सगळ्यात प्रथम ऑपरेशन कोणी केलं असेल तर ते आपल्या परमेश्वराने केलं. गॉड इज द फर्स्ट सर्जन, आहे की नाही. देवाने ते ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर त्याला गाढ निद्रा लागली. सगळ्यात पहिला ॲनेस्थेटिस्ट सुद्धा कोण आहे, परमेश्वरच आहे. आणि गाढ निद्रा लागली, त्याच्या हृदयाची फासळी काढलेली आहे. देवाने निर्माण करताना, स्त्रीची निर्मिती करण्यासाठी डोक्याचं हाड नाही वापरलं, ना पायाचं हाड नाही वापरलं, तर देवाने हृदय, अत्यंत महत्त्वाचं व्हायटल सिस्टीम आपण म्हणू शकतो. इट इज अ सर्क्युलेटरी सिस्टीम. हृदय, याच्यामधून सर्व शरीराला रक्त तिथं प्युरिफाय होतं आणि संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा केला जातो. त्याच्यानंतर पुन्हा ते येतं आणि पूर्ण प्युरिफाय होऊन सर्व शरीराला ते रक्त पुरवठा करणारं जो अवयव आहे महत्त्वाचा, हृदय, हार्ट. आणि त्या हार्टच्या जवळ असणारी जी फासळी आहे तिची स्त्री बनवली. आणि देवाने आपण बघतो की स्त्रीला तिची निर्मिती झाली. आणि सगळ्यात प्रथम जर तुम्ही विचार केला असेल, जर देवाने खूप आपला देव हा कुशल कारागीर आहे, त्याने डोक्याचं हाड नाही वापरलं स्त्रीला बनवताना, नाहीतर डोक्यावर जाऊन बसली असते आदामाच्याने. तसं नाही केलं. त्याने पायाचंही हाड नाही वापरलं की तिला ती जागा मिळेल. परंतु देवाने अत्यंत असं छान असं ठिकाण आहे, हृदयाची जागा, जिथं सर्व गोष्टीच्या भावना त्याचा उगम त्या ठिकाणातून आहे. सर्व इमोशन्स तिकडं जडलेले आहेत, नाही का. प्रेम, प्रीती, कळवळा आणि हा सर्व जो इमोशन्स जे आहेत ते तिथूनच, हृदयातूनच त्याचा उगम आहे. आणि त्या ठिकाणातलीच फासळी देवाने उपयोगात आणली, काढली आणि तिची जागा नंतर मांसाने भरून आली. परंतु हे सगळं करत असताना देवाने जेव्हा तिला प्रथम निर्माण केलं, जेव्हा तिचे डोळे उघडले असतील, तेव्हा तिने प्रथम कोणाला पाहिलं, देवाला तिने पाहिलं.
म्हणून जेव्हा स्त्रीने प्रथम तिचे डोळे उघडले तर ती किती मोलाची आहे. तिचे नेत्र तिने पहिलं परमेश्वराला पाहिलं आपल्या नेत्रांनी. आणि देवाने आदामासाठी तिला घडवलं होतं. आणि म्हणून देवाने जेव्हा आदामाकडे तिला घेऊन गेला देवबाप परमेश्वर, तेव्हा तिचं पहिलं पाऊल जे आहे ते देवाबरोबर पडलेलं आहे. तिचं पहिलं पाऊल देवाबरोबर पडलेलं आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे, स्त्री जी आहे, जी माता आपण म्हणतो, जी आई आपण म्हणतो, जी जननी म्हणतो आपण, हवा ती आपल्या सर्व अवघ्या पृथ्वीची जननी आहे. आणि तिची निर्मिती ही देवाच्या योजनेतून, तिने जेव्हा पहिलं पाहिलं, ती जेव्हा निर्माण झाली तेव्हा तिने देवाला पहिलं पाहिलं. तिचं पहिलं पाऊल ख्रिस्ताबरोबर पडलेलं आहे. अशी मोलाची अशी ही माता आहे, ही स्त्री आहे. आणि म्हणून तिची निर्मिती खरोखर महान आहे. आणि मातृत्व म्हणजे परमेश्वराचा अनेक आशीर्वादापैकी केवळ स्त्रीला प्राप्त झालेला हा विशेष आशीर्वाद आहे की नाही? कारण देवाचं वचन पुढं सांगतं, परमेश्वर म्हणतो बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा. उत्पत्ती 1:28 आपण वाचलेलं आहे की हा मान केवळ स्त्रीला दिलेला, हा विशेष आशीर्वाद तिला दिलेला आहे. मी आता जे काही तुम्हाला एक्सप्लेन केलं की तिची निर्मिती कशी आहे, आणि म्हणून त्याचं एक समराईज आपण करूया. देवाबरोबर तिचे पहिले नाते होते. सगळ्यात पहिलं नातं स्त्रीचं कोणाबरोबर होतं तर ते देवाबरोबर तिचं नातं होतं. दुसरं, देवाने तिला घडवलं. आपण पाहिलं सगळे पूर्ण की देवाने तिला कसं घडवलं. आणि घडवलं त्याच्यामध्ये उत्पत्ती 2 ह्याचा 21 आणि 22 अध्याय आपण वाचलेला आहे. पवित्र आत्म्याने तिला सामर्थ्याने परिपूर्ण केलं. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा हे त्रैक्य जेव्हा स्त्रीला देवाने घडवलं, आणि ह्या सगळ्या उत्पत्तीच्या वेळेस ह्या त्रैक्य देवाच्या सानिध्यामध्ये त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तिला परिपूर्ण केलं. स्त्री माता किंवा माता परमेश्वराचे निर्माण केलेले अनन्य साधारण व ज्ञान संपन्न निर्मिती आहे. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की खरंच ही माता किंवा ही स्त्री परमेश्वराने निर्माण केलेले अनन्य साधारण व ज्ञान संपन्न निर्मिती आहे. किती मोलाची आहे की नाही? किती सुंदर तिची निर्मिती आहे. आणि म्हणून ज्या स्त्रीचा आपण आदर आणि सन्मान करणं किती गरजेचं आहे. आणि आज मंडळीने हे ओळखलेलं आहे. आज समाजामध्ये तिची ओळख झालेली आहे. आणि जी मंडळी, जी समाज त्या स्त्रीचं कौतुक करतात, तिचा आदर आणि सत्कार करतात, देव त्यांना आशीर्वादित करतो. देवाचे मी आभार मानते. आता आपण थोडक्यात बघूया इतिहास किंवा हिस्ट्री ऑफ मदर्स डे. कसा चालू झाला हा मदर्स डे, नाही का? माहिती असेल अनेकांना, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छिते. मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. कुठं केला होता? अमेरिकेत. जेव्हा ॲना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली, कारण ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर तिने आईच्या निधनानंतर 3 वर्ष असेच केले. आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला. हा दिवस या दिवशी साजरा करण्यात आला, परंतु तिने काय केलं, त्यासाठी अनेक रिकमेंडेशन्स दिले, शासनाला पत्र लिहिले. आणि मग तिला असं वाटलं की पूर्ण राष्ट्रामध्ये, जगभरात, इंटरनॅशनली हा साजरा करावा, म्हणून तिने रिकमेंडेशन दिले. राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली, परंतु काही काळ तिला ती परमिशन मिळाली नाही. पण 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी झाली आणि तिला परमिशन मिळाली. आणि हे जाहीर करण्यात आले की आजपासून मे महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणून साजरा केला जाईल. असं या मातृदिन याचा हिस्ट्री आहे, इतिहास आहे. आणि अशा प्रकारे मातृदिन दर
महिन्याच्या प्रत्येक वर्षी दुसऱ्या आठवड्यामध्ये रविवारी हा साजरा करण्यात येतो. आपण पुढे जाऊया. आता हा जो आदर सत्काराचा सोहळा आहे तो आपण कशा पद्धतीने सगळे कॉमनली सगळे लोक कसा साजरा करतात की हा दिवस कसा साजरा केला जातो. या दिवशी आईचा आदर मान सन्मान करतात. आईला भेटवस्तू देतात, गिफ्ट्स आईला देतात. बहुतेक वेळा आईला साडी आवडते. वेगवेगळ्या साड्या, किती पण साड्या घेतल्या तरी स्त्रियांची ती क्रेज काय कमी होत नाही. साड्या किती असल्या तरी त्या आवडतात, त्या कलरच्या भरपूर असल्या तरी आवडतात. आणि महत्त्वाची ती आईला साडी घेणं म्हणजे खूप मोठं असं तिला आनंद पण होतो त्याच्याबद्दल. त्यानंतर केक, वेगवेगळ्या डिशेस करतात, गोडधोड करतात. तिचं आवडतं खाद्यपदार्थ करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या दिवशी आईला सुट्टी दिली जाते. ती रोज स्वयंपाक करते परंतु त्या दिवशी तिला सुट्टी दिली जाते. सगळेजण मुलं पती तिचे सगळे मिळून काय करतात त्या दिवशी सर्व सुंदरसं जेवण बनवतात. दिवसभर त्याच्यासाठी काही ना तिला खास वाटण्यासाठी, तिला स्पेशल वाटण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशाच पद्धतीने करतो की नाही आपण. अशा पद्धतीने हा सर्वत्र जवळजवळ साजरा केला जातो. आता आपल्याला हा माईवार किंवा हा मदर्स डे का साजरा करावा, वाय. आता आपण बघितलं तो काय आहे, त्याच्यानंतर त्याची हिस्ट्री आपण बघितली, बॅकग्राऊंड बघितले, त्याच्यानंतर आपण स्त्रीचं महत्त्व बघितलं, त्याच्यानंतर आता आपण आध्यात्मिकरित्या आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देऊया. लहानपणापासून रोज देवाच्या वचनरूपी मानना देणारी आई, धार्मिकतेचे बाळकडू पाजणारी ही आई, ही आपल्याला देवाचा मानणं आपल्याला देते, धार्मिकतेचे बाळकडू ती पाजते आणि म्हणून तिचा आदर सत्कार करणं खूप गरजेचं आहे. शमूएल राजाच्या आईने त्याला देववाणी शिकवली. प्रत्येक आदर्श आईचे कर्तव्य हेच आहे. तिने देववाणी शिकवली, देवाचे वचन, देवाचं प्रार्थना, देवाच्या ओव्या आपल्या बाळाला आल्या पाहिजे लहानपणापासून, हे तिने आपल्या मुलाला शिकवलं. आपण बघतो की नीतिसूत्र पूर्ण त्यांनी भरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की पवित्र शास्त्रात अनेक स्त्रिया आहेत की ज्या माता आहेत आणि त्यांनी खूप आत्मिक कार्य केलेलं आहे. आपल्या मुलांना चांगलं देवाच्या ज्ञानामध्ये, कृपेमध्ये, वचनामध्ये वाढवलेले आहेत. सारा त्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हन्ना आहे, हगार, लेया, रूथ, तामार, अशा अनेक आदर्श माता आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याकडून आजच्या मातांनी योग्य ती प्रेरणा घेतली पाहिजे. नवीन करारामध्ये आपण जर बघितलं तर येशूची आई सुद्धा येशूला कधीही तिने सोडलं नाही. त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये, तिच्या प्रत्येक ठिकाणी ती उपस्थित राहायची आणि त्याच्याबरोबर होती, त्याच्या सुखदुःखात ती होती. पवित्र शास्त्रात आपण या जुन्या करारात आणि नवीन करारामध्ये या सगळ्या मातेचा आपण आदर्श घेणं गरजेचं आहे. आज बहुतेक माता नोकरी करतात. आज मी जेव्हा आपल्या मंडळीतल्या आंटी सांगते मी बोलत होते, त्यांनी सांगितलं की या मंडळीतल्या बऱ्याचशा स्त्रिया नोकरी करतात. खूप चांगली गोष्ट आहे. नोकरी आज काळाची गरज आहे. स्त्रिया आपल्या पतीला खांद्याला खांदा लावून त्यांच्या संसारामध्ये त्यांना हातभार लावत आहे. कारण त्यांचं इकॉनॉमिकल आणि सर्व प्रकारच्या कुटुंबातल्या सगळं गरजा भागवल्या गेल्या पाहिजे. आणि म्हणून ही स्त्री जी आजकालची आहे ती काम करते, नोकरी करते. आणि म्हणून तिने काय केलं पाहिजे, हे तर ती करत असताना तिने काय केलं पाहिजे की आपल्या मुलांना संस्कारी ते असावेत म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून त्यांना देवाचं वचन शिकवलं पाहिजे. हे सगळं करत असताना आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपण जगत असताना तरीसुद्धा देवाला आपल्या मुलांना संडे स्कूलला पाठवणं, VBSला पाठवणं, देवाच्या वचनामध्ये त्यांना वाढवणं हे खूप गरजेचं आहे. तुमची खूप कधी कधी कसरत होते नाही का, एकच दिवस सुट्टी असते किंवा आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांना पण देवाच्या वचनाचं अभ्यास आणि त्यांना त्या संस्कारामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. त्याच्या देवाचे वचन शिकवले पाहिजे व त्यांच्या आज्ञा पाळणारे बनवले पाहिजे. देवाचं वचन त्यांच्या मुखपाठ केलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे नाही का. आणि
त्या देवाच्या आज्ञा पाळणं त्यांनी शिकवलं पाहिजे. ज्याची मुले सुज्ञ असतात त्यांच्या माता नेहमी सुखी असतात. हे जे मुलं जेव्हा आपण त्यांना देवाच्या ज्ञानामध्ये वचनामध्ये जेव्हा वाढवतो तेव्हा हे मुलं खरंच सुज्ञ मुलं होतात. आणि असे सुज्ञ मुलं त्यांच्या मातांना नेहमी सुख देणारे, पित्याला सुख देणारे असे होतात. नवीन करारामध्ये आपण जर बघितलं तिमोथ्याचे आजी व आईमध्ये जो विश्वास होता तोच तिमोथ्यामध्ये असल्याने पौल गौरवाने म्हणतो ते मातांनी लक्षात घ्यावे. त्याच्याबद्दल तो गौरवाने त्याच्याबद्दल साक्ष देतो की जो विश्वास त्याच्या आजीमध्ये त्याच्या आईमध्ये होता तो तिमोथेमध्ये होता आणि तो मंडळीसाठी फार उपयोगाचा झालेला आहे. मुलांनी आपल्या आईचा आदर राखावा व तिच्या आज्ञेत राहावे हे खूप गरजेचं आहे. आज मंडळीमध्ये अनेक जण आहे, माता तर आहे परंतु त्याच्याबरोबर आमचे बरेचसे भाऊ आहेत आणि वडील आहेत या ठिकाणी. आणि प्रत्येक जण या ठिकाणी मुलं जे आहेत ते आईवडिलांचं त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या आईचा आणि मान आदर राखणं गरजेचं आहे. मुलांना आईचे आता जसं जसं आई आपल्या कुटुंबामध्ये आपलं काम करते, आपल्या प्रत्येक जडणघडणामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये लहान बाळ असताना ती त्याला सांभाळते. नंतर बाळ हळूहळू रांगायला लागतं, त्याच्याबरोबर ती असतेच. त्याच्यानंतर बाळ नंतर बसू लागतं, त्याच्यानंतर बसल्यानंतर मग हळूहळू आधाराने उभं राहतं. त्या आधारामध्ये पण आईच असते त्यांच्याबरोबर, सदोदित कधीच सोडत नाही. त्यानंतर बाळ एक एक पाऊल टाकायला लागतं, त्याच्यानंतर ते उभं राहतं, स्थिर चालतं. असं प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये ही माता ह्या बालकाबरोबर असते. आणि म्हणून आता ही आपली आई जिने आपली सर्व काळजी घेतलेली आहे, जिने आपल्याला वाढवलेलं आहे, आता तिच्यामध्ये सुद्धा काय होतं, जसं तिचं सुद्धा वय वाढत आहे, तिच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होतात, तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि असे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात. आणि म्हणून तिच्यामधली ताकद, तिच्यामधले जे स्पेशल सेन्स ऑर्गन्स असतात ते कमकुवत होतात. तिला अंधुक दिसायला लागतं, तिचे केस पांढरे होतात, तिचे दात पडू लागतात, ती अशक्त होते. मग अशा वेळेस आपण आपल्या आईला सोडायचे का? तिची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मुलांनो या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आईचे केस पांढरे झाले म्हणून तिला तुच्छ मानू नका. पांढरे केस म्हणजे प्रचंड अनुभवाचा साठा आहे. पांढरे केस हे प्रचंड अनुभवाचा साठा तिच्याकडे आहे. खूप अनुभव, खूप उन्हाळे पावसाळे तिने काय केलेले आहेत, झेललेले आहेत. त्या सर्व प्रसंगातून, कडू गोड प्रसंगातून ती गेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं करत असताना तुम्हाला स्थिर सावरायचं, तुम्हाला सुख देण्याचा, तुम्हाला आनंद देण्याचा सर्व प्रकारे तिने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तिला तुच्छ मानू नये. तिचे डोळे आता कष्ट करून थिजले असतील, कमकुवत झाले असतील म्हणून कदाचित तिला अंधुक दिसत असेल, पण ह्याच डोळ्यांनी रात्र रात्र जागरण करून तुमचे आजारपण काढले असेल. हे आम्ही कदापि विसरू नये. कारण बघा, जेव्हा मूल आजारी पडतं, आपण किती मोठे जरी झालो तरी आपल्याला आईने जवळ घेतलेलं पाहिजे. त्या आजारपणामध्ये बाळ किंवा लहान मुलं असेल तर ते आईला सोडतच नाही. असे अनेक रात्र तिने जागून आमच्यासाठी काय केलेलं आहे, आमचं आजारपण काढलं असेल. आता तिचे जर दात पडल्यामुळे तिचा आवाज भरभरत असेल, त्याच तर आम्ही तिला तुच्छ न मानता त्याच मुखाने तिने तुम्हाला चिवकाऊची गोष्ट, दावीद राजाची गोष्ट, येशू बाळाच्या गोष्टी, शमुएल बाळाच्या गोष्टी, मोशेच्या गोष्टी सांगितल्या असतील. आणि म्हणून तिने ह्या गोष्टी सांगितल्या, तिने तुम्हाला ह्या वचनामध्ये वाढवलं. त्यामुळं आपण तिला तुच्छ न मानता तिची काळजी घेणं, योग्य वेळी तिचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघतो की आईच्या प्रेमाची वात्सल्यता, तिच्या वात्सल्याची आपण कदर करूया. आई जिवंत असेल तर तिच्या अपरंपार प्रीतीमुळे तिला आपण अभिवादन करूया.
आपली आई जिवंत असेल तर आपण खरोखर तिच्या सर्व चांगुलपणाचं स्मरण करूया आणि तिच्या प्रीतीबद्दल आपण तिचं अभिवादन करूया. आई जर तुमची मृत्यू पावली असेल तर तिच्या प्रीतीची आठवण करून तिचे मनापासून आभार मानूया. ज्यांच्या आई मृत्यू पावलेली असेल त्यामध्ये मी पण आहे, परंतु ज्या आईने मला आज मी या ठिकाणी उभी आहे ती केवळ तिच्या प्रार्थना आहेत, तिचं मला शिकवणं आहे त्याच्या वचनातून. संडे स्कूल, देवाचं वचन, प्रार्थना. मी जे आता तुम्हाला म्हटले की आजारी पडले की मी आईच्या जवळ बसायचे, तिच्या मांडीवर बसायचे आणि आईला म्हणायचे मला औषध नको, मला काय नको, तू फक्त प्रार्थना कर. आणि ती माझ्यासाठी प्रार्थना करायची. जी आई माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी पहाटे उठून गुडघ्यावरती प्रार्थना करत होती, म्हणून आज मी ह्या देवाच्या मंदिरामध्ये उभी आहे, या पुलपीटवर देवाचं वचन सांगण्यासाठी. हे केवळ माझ्या आईचे कष्ट आहे, तिची शिकवण आहे आणि म्हणून ही माझी साक्ष आहे. म्हणून त्या जी माता जर आज आमच्यामध्ये नाही आहे, परंतु तिने खूप चांगलं माझ्यामध्ये जे पेरलं आहे, म्हणून आपल्या मुलांमध्ये चांगलं वचन पेरा, म्हणजे ते पुढं 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक देणारं होणार आहे. आमची आई खरंच खूप महान, आपण तिचा आदर करणं गरजेचं आहे. आई जर मृत्यू पावली असेल तर नक्कीच आपण तिचे आभार मानले पाहिजे. नारायण वामन टिळक म्हणतात आपल्या गाण्यामध्ये, किती गणू तुझं प्रिय आई, उपकारा सीमा नाही. किती गणू तुझं प्रिय आई, उपकारा सीमा नाही. किती आम्ही तुझे गुण, इतके गुणांनी तू भरलेली आहे, किती आम्ही त्याचे वर्णन करू. एक एक गुणाने गुण संपन्न अशी तू माझी आई तू आहे आणि तुझे इतके अनंत उपकार आमच्यावरती आहेत की त्याला सीमाच नाहीये. नो बाउंड्रीज, बाउंड्रीज नाहीये, सीमा नाही. इतकं आमची आईचं आमच्यावरती प्रेम आणि ती प्रिय आणि तिच्या गुणांनी, चांगल्या गुणांनी भरलेली आहे आणि त्याची ओतणी तिने आमच्यामध्ये केलेली आहे. देवाचं वचन सुद्धा सांगतं, तू आपल्या बापाचा व आईचा मान राख. मत्ते याचा 15 अध्याय 4 वचन व निर्गम 20:12 मध्ये लिहिलेलं आहे. आम्हाला देवाचं वचन सुद्धा हेच सांगत आहे की आम्ही आमच्या आईचा, आमच्या बापाचा मान राखणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया पुढं, आई कोणत्याही प्रसंगी अगदी सहज उच्चारला जाणारा सोपा आधार देणारा शब्द आहे की नाही. आई जेव्हा आम्ही कधी त्रासामध्ये आहोत, आम्हाला काय दुःखामध्ये आम्ही असेल तर आमच्या तोंडून एकदम सहज निघून जातं अगं आई, आम्ही एकदम म्हणतो. कारण हा सहज निघणारा स्वभाव ते आमच्या हृदयामध्ये, तिचे संस्कार आम्ही तिच्या उदरामध्ये असल्यापासून, तिच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे जेव्हा आम्ही दुःखात असतो आमच्या मुखातून सहज ते निघतं. कोणत्याही प्रसंगी अगदी सहज उच्चारणार जाणारा हा आधार देणारा आमचा शब्द म्हणजे आई आहे. आईची माया, त्यातील ओलावा, तिचे मुलाकडे ओढ घेणारे व चुका पदरात घालणारे अंतकरण, सर्व काही वेगळेच नाही काय. सदोदित आपल्या मुलांना जर तीच आम्हाला सांभाळून सावरून घेणारी जी आई आहे, ती आम्हाला सर्व आमच्या चुका पदरात घालते. काही ठिकाणी आम्हाला शिक्षा पण देते ती, कारण देवाचं वचन सांगतं त्यांचा काय आहे, योग्य वेळी त्यांना शासन कर, कारण ते पुढं तुम्हाला जड जाणार आहे. तर आम्हाला मारते, फटके पण मारते, पण पुन्हा जवळ पण घेते, कारण तिच्याकडे ते कळवळ्याचं हृदय आहे. वय, पद, मान, सन्मान आपण कितीही मोठे झालो तरी आई पुढे आपण लहानच असतो. किती पण मोठ्या उच्च पदावर तरी गेलो तर परंतु जेव्हा आमची आई समोर येतो आम्ही तिच्या पुढं काहीच नाही, तो आम्ही तिला तेवढा मान देणं गरजेचं आहे. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आपण आत्मिक गोष्टीकडे आणखीन जवळजवळ जाऊया. नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय 6वं वचन सांगतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आम्हाला देवाच्या वचनामध्ये आमच्या मुलांना वाढवणं गरजेचं आहे. आईचा विश्वास हा तिच्या मुलांच्या आयुष्यातील महान
महान प्रभाव आहे. तिच्या प्रार्थना, तिची उदाहरणे आणि तिचे ज्ञान ही मुलांना अंतःकरणाची घडण करतात. तिच्या प्रार्थना, तिने आमच्यासाठी केलेल्या प्रार्थना, तिने आमच्यासाठी तिचं जे आत्मिक ज्ञान आहे, तिचं जगिक भौतिक ज्ञान आहे, त्या ज्ञानाने आम्हाला काय केलेलं आहे, तिने आमचं जडण केलेलं आहे. देवाचं वचन पुढं सांगतं की तिमोथी हा एक देवाचा महान सेवक होता. त्याच्या जीवनावर त्याची आई युनिका व त्याची आजी लोईस याच्या विश्वासाचा मोठा प्रभाव होता. 2 तिमोथी याचा 1 अध्याय 5 वचन सांगतं, त्याचे देवाशी असणारे नाते व त्याचे भक्तिमय विश्वासाचे जीवन यामधून तिमोथी देवाबरोबर चालण्यास व त्याची सेवा करण्यास शिकला. बघा, देवाची सेवा करण्यास, देवाची भक्ती करण्यास तो शिकला. कोणापासून? आपली आई आणि आपल्या आजीने जे संस्कार त्याला दिलेले आहेत. आणि म्हणून आपण आपल्या मुलांसाठी प्रार्थना, देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांना देणं, वचनामध्ये वाढवणं खूप गरज आहे, खूप गरज आहे. आज आपण बघतो की अनेक जे तरुण आहे व्यसनाधीन आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. परंतु या मुलांना आता आपल्याला जर आपण त्यांना देवाच्या वचनातून त्यांच्यासाठी प्रार्थना, जर गुडघ्यावरती केलेल्या प्रार्थना नाही तर गुडघ्यावरती, जी माता घरामध्ये सकाळीच उठून आपल्या कुटुंबासाठी गुडघ्यावरती प्रार्थना करते, तिचं कुटुंब एक बळकट दुर्गासारखं उभं असतं. आणि त्या कुटुंबामध्ये आनंद आणि देवाचा आनंद आणि देवाचा आशीर्वाद आणि शांती असते. आणि म्हणून स्त्रियांना आज मी या ठिकाणी मला देवाने आणलं हे यासाठीच की प्रत्येक स्त्रीने, किती पण तुम्ही बाहेर काम करत असाल, पण सकाळीच उठून आपल्या देवासाठी आपण वचन शांत समय करावा, प्रार्थना करावी, वचनामध्ये आपण वाढावं. जेव्हा आपल्याला मुलं आपले ऑब्झर्व करतात आणि हेच पुढं ते फॉलो करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण आज जगामध्ये इतके कॉम्पिटिशन आहे. आमचे मुलं कुठं स्थिर असणं, आमचे मुलं उच्च पदावरती असणं, आमचे मुलं आशीर्वादित असणं, आमचे मुलं देवाच्या सेवा कार्यामध्ये असणं गरजेचं आहे. तिमोथी देवाची भक्ती करत होता. आमचे मुलं काही कुठल्या, प्रत्येकाला असं वाटतं की आमचे मुलं चांगल्या मोठ्या पदावरती असावेत, डॉक्टर असावेत, इंजिनियर असावेत. परंतु एक लक्षात ठेवा, आपले मुलं चांगले देवाचे सेवक पण असावे. हे खूप महत्त्वाचं आहे. देवाची भक्ती करणारे, मंडळीमध्ये सेवा करणारे, मंडळीमध्ये कार्य करणारे आपले मुलं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते संस्कार आम्ही त्यांच्यावरती टाकणं गरजेचं आहे. आता हे सगळ्या गोष्टी कशा होतात बघा, मी तुम्हाला सांगते जे काही वचनामधून सगळ्या गोष्टी आहे. मातेच्या उदरात जेव्हा बालक असते तेव्हापासूनच आईचा विश्वास त्या बालकामध्ये कार्य करत असतो. जेव्हा तो मातेच्या उदरात असतो बाळ, तेव्हापासून जर तिचा देवावरती विश्वास आहे, ती विश्वासणारी स्त्री असणं गरजेचं आहे. एक विश्वासणारी स्त्री आपल्या कुटुंबाला, आपल्या बाळावरती चांगले संस्कार करू शकते. प्रार्थनाशील आई, तेव्हापासून तिचा विश्वास बालकामध्ये कार्य करत असतो. आईने केलेली प्रत्येक प्रार्थना बाळाला सांगितलेल्या बायबलच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक हालचालीतून, प्रत्येक क्षणातून ते बालक ख्रिस्ताशी जडलेले असते. आणि म्हणून तुमच्या प्रार्थना, तुमचं त्यांना वचनाचं शिक्षण हे खूप मोलाचं आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, तुम्ही जेव्हा त्यांना वचनातून शिकवता, जेव्हा तुमच्याकडं तुम्ही प्रार्थना करता, वैयक्तिक आध्यात्मिकरित्या तुम्ही जेव्हा वाढता, तेव्हाच तुम्हाला इतरांना देता येईल. तुमचे मुलं तुम्हाला ऑब्झर्व करतात आणि ते तुम्हाला पुढं ते तसेच होणार आहे आणि देवाच्या वचनामध्ये वाढणार आहे. प्रत्येक हालचालीतून ख्रिस्ताशी ते जडलेले असतात. ख्रिस्तावरील विश्वासाचे बीज त्यांच्या अंतःकरणात रुजवले व वाढवले जाते. ख्रिस्ताचं बीज त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजलं जातं आणि ते वाढतात, ख्रिस्तामध्ये वाढतात. जरी त्यावेळी आम्हाला ते फळ आपल्या डोळ्याला दिसत नाही, तरी परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करत असतो. म्हणून देवाच्या हातामध्ये सकाळीच आपल्या मुलांना समर्पित करा. देव त्यांची काळजी घेईल.
आज जगामध्ये इतके संकट आहे, इतके मोहपाश आहेत, सगळ्या गोष्टी, इतकं जीवन धगधगीचं आहे. आपल्याला माहित नाही की आपण आज घराच्या बाहेर निघलो, संध्याकाळी आपण सुखरूप येतो की नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना देवाच्या हातामध्ये समर्पित करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मातांनी, पित्यांनी आपल्या मुलांसाठी गुडघ्यावर रोज प्रार्थना करून देवाच्या हातामध्ये त्यांना समर्पित करणं खूप गरजेचं आहे. तरच आम्ही या जगामध्ये एक ज्योतीप्रमाणे आमचे मुलं चमकणार आहेत. या मातृदिनी मातेच्या ख्रिस्तावरील विश्वासाचा प्रकाश बाळकाच्या अंतःकरणात व आपल्या घरात, या मुलांच्या अंतःकरणात व आपल्या घरामध्ये चमको, अशी मी खरंच ख्रिस्ताकडं अशी प्रार्थना करल. पुढं आपण बघूया आणखीन थोडं. आपण आता यानंतर आपण बघूया वुमन. तुम्हाला मी सांगितलं तिची निर्मिती ही कशी झालेली आहे. पुरुषापासून किंवा आदामापासून स्त्री घडली, म्हणजे हवा घडली. आणि वुमन इज म्हणजे त्यांच्यापासून, तिच्या फासळीतून ती निर्माण केली. म्हणून वुमॅन असं आहे, WOMAN है ना. तर या ज्या शब्दातून जे नातं होतंय त्या सगळ्या नातं एक स्त्री, एक आई ह्या भुषवत असते. बघा ती कोण असते. पहिली W स्टँड्स फॉर वंडरफुल वाईफ. आज बरेच मेसेज येतील मोबाईलवरती नाही का, त्याच्यामध्ये अनेक असेल, परंतु हा मला खूप आवडला आणि इट इज अ मिनिंगफुल नाही का, खूप मिनिंगफुल आहे. वंडरफुल वाईफ. O स्टँड्स फॉर आउटस्टँडिंग फ्रेंड. M stands for marvelous daughter. A stands for adorable sister. And N stands for nurturing mother. आणि आणखीन एक नातं राहिले ग्रँड मदर आहे की नाही, मदर इन लॉ. तो विषय एकदम मोठा आहे नाही का. आज आपण आनंदाच्या दिवशी पण एकच आहे की जी आपली आई आहे, आपली जी सासू आहे, ती आपली माताच आहे. हे जेव्हा एक ख्रिस्ती व्यक्ती विश्वासणारी जेव्हा देवाच्या चरणी येते, प्रार्थनाशील जे आहे, तिच्या घरामध्ये हे कुठंच कधीच भेदभाव नसणार आहे. आणि म्हणून आज प्रत्येक स्त्रीने देवावर विश्वास ठेवणारी ती स्त्री असणं खूप काळाची गरज आहे. पुन्हा एकदा म्हणाल, W स्टँड्स फॉर वंडरफुल वाईफ, O स्टँड्स फॉर आउटस्टँडिंग फ्रेंड, मार्वेलस, M stands for marvelous daughter, A stands for adorable sister, N stands for nurturing mother. पालन पोषण करणारी, त्यांची शुश्रूषा करणारी अशी ही मदर. हे खूप अनमोल आहे. वाईफ, फ्रेंड, डॉटर, सिस्टर, मदर, ग्रँड मदर, मदर इन लॉ, हे सगळे नाते एक स्त्री काय करत असते, प्रत्येक ठिकाणी बजवत असते नाही का. तिला अनेक ठिकाणी ती आई पण आहे, ती कोणाची बहीण पण आहे, ती माता तर आहेच आहे, ती कोणाची मुलगी पण आहे. असे सर्व ती काय करत असते, रिलेशनशिप ह्या जगामध्ये ती जगत असते. आता महत्त्वाचं आहे की मातेचे महत्त्वाचे नेतृत्व ती करत असते. माता सर्वसाधारण ती नाही आहे, देवाने तिला खूप अनमोल असं केलेलं आहे. आज आपण नव्याने ते गोष्टी शिकलेल्या आहोत किंवा काहींना ते माहीत असेल. तर पुन्हा एकदा तिचे 3 महत्त्वाच्या जे नेतृत्व ती करत असते. एक तर कुटुंबामध्ये तिचे स्थान, त्यानंतर मंडळीमध्ये तिचे स्थान आणि समाजामध्ये तिचे स्थान. या ठिकाणी ह्या स्थान तिचे आहेत, हे त्या ठिकाणी ती नेतृत्व करत असते. आणि कुटुंबामध्ये जर तिचं स्थान कसं आहे, शी इज अ की पर्सन इन द हाऊस आहे की नाही. की पर्सन, चावी आहे ती, घराची चावी. जर चावी नसेल तर घर बंद पडतं, कपाट बंद पडतं. आई ज्या दिवशी घरी नाही त्या दिवशी सगळा खोळंबा आहे ना. आईचं प्रेझन्स किती इम्पॉर्टंट आहे, कारण ती सगळ्या गोष्टीची काय करते, सगळ्या व्यवस्थित तिच्या गोष्टी असतात, सगळ्याचं प्लॅनिंग तिच्याकडं आहे. सगळ्या घराचा टाइम टेबल ती लिहून नाही ठेवत, पण तिच्या डोक्यात, मनात, अंतःकरणात आपले घरचेच विचार, आपल्या मुलांचेच विचार असतात. आणि ती जर घरामध्ये नसल तर सगळं घर काय होतं, अपसेट डाऊन है ना. म्हणून आईचं कुटुंबामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे.
आणि अशी ही जी महत्त्वाचं स्थान असणारी स्त्री जेव्हा समाजामध्ये जाते, परंतु ती ख्रिस्तामध्ये स्थिरावलेली आहे, जिने प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, जी रोज प्रार्थनेशील आहे, ती वचनामध्ये वाढत आहे. कारण आपल्याला एकच महत्त्वाचं आहे, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. असं या प्रत्येक स्त्रीने हे ध्येय समोर ठेवलं पाहिजे की मी अनमोल आहे, देवाने मला खूप मोठं स्थान दिलेलं आहे आणि मी आदर आणि सन्मान घेण्यास योग्य आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. बघा, जर आई घरामध्ये चिडचिड करत संपूर्ण दिवस खराब जातो. आई जर आनंदी सुखी असेल तर घरामध्ये शांती समाधान आहे. म्हणून स्त्रियांना मी पण आज त्याच्यामध्ये आहे. मी जर सकाळी चिडले तर सगळं घरातलं डिस्टर्ब होतं. म्हणून आपण जास्तीत जास्त आपल्या कुटुंबामध्ये आनंद आणि शांती ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि हे आपल्याला कधी होणार आहे आपल्यामध्ये? जेव्हा आम्ही त्या ख्रिस्तामध्ये वाढू, रोज आम्ही चरणी देवाच्या बसू, तो शांत समय करू आणि देव आम्हाला त्याच्या वचनाचं मार्गदर्शन करणार आहे. तो आमचं कुटुंब सांभाळणार आहे, आमच्या मुलांच्या काळजी घेणार आहे, आम्हाला शक्ती देणार आहे, आम्हाला सामर्थ्य देणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचं घर खरंच आशीर्वादाचं एक भुवन होणार आहे, स्थान होणार आहे. त्यानंतर मंडळीमध्ये तिचे स्थान, मंडळीमध्ये ती सेवा करणे, मध्यस्थीच्या प्रार्थना. आज आपण किती सुंदर प्रेज अँड वर्शिप बघितले की सगळ्या स्त्रिया उभ्या राहून देवाची स्तुती आराधना करणं. खरं तर स्तुती आराधना करणंच आपलं काम आहे, नाही का? त्याच्यासाठीच देवाने मनुष्याला निर्माण केलेलं आहे. देवाचा आभार आणि स्तुती आपण नेहमी निरंतर करणं गरजेचं आहे. देवाने आपल्याला त्यासाठी निर्माण केलं आणि जेव्हा आपण तेच देवाला सादर करतो स्तुती आराधना, तर तो खूप अंतःकरणापासून आपल्यावरती तो प्रेम करतो. तो प्रेमळ आहेच, परंतु जेव्हा आपण त्याचा सन्मान करतो, आपण त्याची स्तुती आराधना करतो, देव आनंदित होतो, हर्षित होतो. जो जिवंत आहे तोच देवाची स्तुती करेल. आणि जेव्हा आम्ही या भूतलावरून देवाची स्तुती आराधना करतो तेव्हा देव खरोखर आनंदित आणि आनंदितच आमच्यासाठी तो होतो आणि त्याचा तो मान आहे आणि त्याचा तो सन्मान आहे, आपण त्याला तो दिला पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की मध्यस्थीच्या प्रार्थना, मंडळीमध्ये स्त्रीचं स्थान खूप मोलाचं आहे. मंडळीच्या मध्यस्थी इंटरसेसरी प्रेयर्स असणं गरजेचं आहे. मी आंटीला विचारलं, तुमच्याकडं महिला मंडळ आहे का? त्या म्हटल्या आहे. आमचं ऑनलाईन पण असतं, एकदा आम्ही फिजिकली पण येऊन इथं प्रार्थना करतो. खूप गरजेचं आहे. मंडळीला त्याच्यासाठी एक मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. मंडळीचं बॅकबोन ही जी स्त्री आहे ती एक आहे, बॅकबोन आहे, त्याच्यावरती मंडळी उभी राहते आणि तिची मंडळीमध्ये तिचं स्थान किंवा तिची सेवा ही खूप त्या उपयोगाची आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की समाजामध्ये तिचे स्थान, समाजामध्ये काय आहे? शी इज लाईक लिडरशिप. सगळीकडे आपण बघतो, सर्व क्षेत्रामध्ये आता स्त्रिया कुठंच कमी नाही आहे, लिडरशिप करतात. अनेक स्त्रिया तर राजकारणामध्ये उभ्या राहतात, नाही का? आणि त्याचे चांगले उदाहरण आहे, आपण त्या कधीच विसरू शकत नाही. आपल्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होऊन गेल्या, एक स्त्री. आपण खरंच तिचा आदर करतो. त्याच्यानंतर आपण बघतो की मदर टेरेसा, सेवा करणारं पण अंतःकरण आहे, एक मोठं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ताच्या आपल्या प्रेसिडेंट मुर्मू मॅडम, त्यांचंही आपण खरं आठवण करू या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, यासुद्धा आपल्या महाराष्ट्राला एक स्त्री आहे, त्या नेतृत्व करतात. त्यानंतर आपण बघतो की मंडळीमध्ये सुद्धा आणि कुटुंबामध्ये सुद्धा आपण पंडित रमाबाईला कधीच विसरणार नाही. पंडित रमाबाईनी ती एक माता, हजारोंची माता आहे ती. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे मी आज इकडं आहे. पंडित रमाबाईंनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. जेव्हा मोठा दुष्काळ झाला होता सौराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, तेव्हा तिने काय केलेलं आहे? तिने नेतृत्व केलं, लिडरशिप केलं. तिकडचे सर्व जे लोक होते दुष्काळग्रस्तामध्ये, त्या सगळ्यांना तिने काय केलेलं आहे? घेऊन ट्रकमध्ये भरून काही दौंडमध्ये राहिले, काही केडगावमध्ये राहिलं. केडगावमध्ये मोठं मुक्ती मिशन त्या ठिकाणी आहे.
आणि त्या मुक्ती मिशनामध्ये अनेक ज्या स्त्री आहेत त्यांचं तिकडं काय होतं, त्यांना शिक्षण, त्यांचं सर्व काळजी त्या ठिकाणी घेत. तर अशी ही जी पंडित रमाबाई आहे, त्यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, ते आपण कदापि विसरत नाही. ते म्हणजे एकच जीवित त्वरेत सरेल, काम ते टिकेल ख्रिस्तासाठी. आमचं एकदा जीवन आहे, पण आम्ही काम आमचं ते टिकणार आहे जे आम्ही ख्रिस्तामध्ये काम करणार आहे, ख्रिस्तासाठी करणार आहे, ख्रिस्ताचं गौरव व्हावं म्हणून करणार आहे. आणि म्हणून एक स्त्री हे एक आमचं खरंच पंडित रमाबाई ही एक आदर्श आहे, जिने अनेक स्त्रियांची सेवा केली. आणि आज त्या मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यामध्ये माझे आजोबा होते, त्यांना सुद्धा केडगावमध्ये आणलं. माझी आजी सुद्धा होती, ती दौंडमध्ये होती. आणि अशांना माझे आजी आजोबा हे पंडित रमाबाईंनी त्यांच्यावर केलेली कृपा आहे. आणि बघा आज जे आमचे अनेक नातेवाईक जे आहे ते गुजरातमध्ये आहे, ते मूर्तीपूजा करत आहे. त्यांना जिवंत देवाची ओळख नाही, परंतु देवाने केवढी मोठी कृपा केली की तिच्याद्वारे त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. त्या जिवंत देवाची आम्ही स्तुती आराधना करतो. तो ज्या जिवंत देवामध्ये तारण जीवन आणि सार्वकालिक जीवन आहे, त्या जिवंत देवाचे आराधक आणि लोक आम्हाला बनवलं. त्या देवाचे आम्ही खरोखर आभार मानतो, परंतु आम्ही पंडित रमाबाईचे सुद्धा आभार मानतो. असे अनेक कुटुंब सावरणारी चालवणारी अशी पंडित रमाबाई आहे. आणि तिचं आपलं उपकार आपण विसरू शकत नाही. असं नेतृत्व करणारे आपण स्त्रिया बनणं खूप गरजेचं आहे. समाजासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या कुटुंबासाठी नेहमी कार्य करणारी ही स्त्री. आणि आपण विसरू शकत नाही, जी स्त्री इतकी मोलाची आहे, आपण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आई, जी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सदोदित होती आणि तिने कधी त्याला सोडलं नाही. जिथं चमत्कार करल तिकडं कानागावाच्या ठिकाणी तिकडं ती होती. सर्व ठिकाणी तिने त्याला वाढवलं. देवाच्या कृपेत, मानवाच्या कृपेत सगळ्यात तिने वाढवलं. आणि आपण बघतो की एक धैर्यवान अशी धन्य माता ती येशूची आई, जी वधस्तंभावर सुद्धा असताना, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना सुद्धा या जगामध्ये जेव्हा तो वधस्तंभावर होता तेव्हा ते आपल्या आईची काळजी त्याने घेतलेली आहे. आणि आपण बघतो की हा पहा तुझा मुलगा, ही पहा तुझी आई. ते नातं पुन्हा त्या वधस्तंभावर दुःखामध्ये, त्रासामध्ये, कष्टामध्ये असताना सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ते नाते संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले. देव कुटुंबवत्सल आहे, कुटुंबाची काळजी त्याला आहे. आणि आपल्या आईची काळजी सुद्धा त्या वधस्तंभावर असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेला. हा येशू ख्रिस्ताने आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने आपला स्वतःचा प्राण दिला, तो मेला, तो मेलेला राहिला नाही, त्याला पुरण्यात आलं, परंतु तो मेलेला राहिला नाही. तर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर सगळ्यात प्रथम दर्शन दिलं असेल तर कोणाला? स्त्रियांना. आणि म्हणून स्त्रिया मोलाच्या आहेत, नाही का? मरियम मगदलिनी सकाळीच उठून गेल्या त्या इस्रायलच्या रीतीप्रमाणे मसाला लावण्यासाठी, आणि सगळ्यात प्रथम येशू ख्रिस्ताने त्या मरियेला दर्शन दिलं. त्या ठिकाणी त्या गेल्या होत्या. असे पुनरुत्थित आदाम आणि हवेने काय केलेलं आहे? देवाने त्यांना निर्माण केलं, परंतु पाप झालं. म्हणून त्या पापासाठी ज्या देवाने आपल्याला, आपल्या मानवाला आपल्या स्वहस्ते घडवलेलं आहे, आपण त्याची हस्तकृती आहे, त्या मनुष्याचा नाश होऊ नये म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. आणि तो परिपूर्ण, निर्दोष, निष्कलंक, तो आमच्या पापासाठीच त्या वधस्तंभावर आमची शिक्षा भोगण्यासाठी तो ह्या जगात आला. आणि त्यांनी त्याचं परिपूर्ण कार्य केलं आणि आम्हाला खरोखर पापापासून आणि शापापासून सोडवलं. असा आमचा आदर्श, आमचा ख्रिस्त, त्याची आई, आज आम्ही तिची आठवण करतो आणि तिचा सन्मान करतो. आणि स्त्रियाला देवाने जे मोलाचं स्थान दिलंय त्या देवाला आम्ही खरोखर धन्यवाद देऊया. आणि एक शेवटचं पुन्हा फक्त म्हणल, या मातृदिनी मातेच्या ख्रिस्तावरील विश्वासाचा प्रकाश तुमच्या सर्व मुलांच्या अंतःकरणामध्ये व आपल्या घरात चमकत राहो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. मुलांवरती बालपणी केलेले संस्कार पिढ्यानपिढ्या टिकतात. आणि म्हणून आपण देवाच्या वचनामध्ये त्यांना वाढवणं आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, ख्रिस्तामध्ये त्यांना वाढवणं, ही खूप
गरज आहे, काळाची गरज आहे. आणि आज ह्या मातृदिनी मला तुम्हाला हाच संदेश आहे की आपल्या मुलांची काळजी घ्या आणि आपल्याला काय करायचं आहे, अल्टिमेट आपल्याला मी माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार आणि आम्हाला त्या गौरवामध्ये जायचं आहे. आम्हाला तो घ्यायला येणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा प्रत्येकाचा वाटा असणं गरजेचं आहे. जर आम्ही विश्वासामध्ये आहो, आम्ही जर प्रार्थनेत असो, आम्ही जर तारलेले असो, मी आणि माझं कुटुंब, माझी मंडळी, माझा देश, माझा समाज, आम्हाला या सगळ्यासाठी कार्य करणारी ज्याला ताकदीने भरलेलं असं जे आहे ते ताकदवान देवाने तिला बनवलेली स्त्री, आज त्याच्याबद्दल मी खरोखर देवाचे आभार मानते. आणि सर्व मातांना आज हॅपी मदर्स डे म्हणते. आणि 2 शब्दाची प्रार्थना करूया आणि वचन सांगते. थोर दयाळू जिवंत बाप्पा, अंतःकरणापासून तुझी स्तुती करते, तुला मनापासून तुझे आभार मानते प्रभू. या सुंदर समय प्रभू आज तुझ्या मंडळीमध्ये तू मला घेऊन आलास माझ्या देवबाप्पा. जी स्तुती आराधना जे आज आत्तापर्यंत जे काही आम्ही तुझा अर्पण केलेलं आहे तू स्वीकारलेलं आहे प्रभू. आमचा विश्वास आहे या वचनातून बोलण्यासाठी प्रभू. आज मदर्स डेच्या मुळे प्रभू मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं असताना या वचनाची सेवा करण्यासाठी वचन होय प्रभू तुझ्या आम्ही सर्वांनी प्रियजनांनी प्रभू यातून आम्ही शिकलो. या सर्व गोष्टीबद्दल तुझी स्तुती करते. पवित्र आत्म्या तू मला सहाय्य केलं, तू मला मदत केलं म्हणून तुझे उपकार मानते प्रभू. या मंडळीसाठी मी विशेष प्रार्थना करते प्रभू राजा. जिवंत देवबापा, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या पवित्रतेने या मंडळीला तू चालव, वाढव आणि माझ्या देवबापा सर्व प्रकारच्या आशीर्वादाने त्यांना तू भर अशी प्रार्थना विनंती करते. या मंडळीचे पालक बिशप साहेब, त्याच्यानंतरच्या मंडळीतील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक सभासद आज या ठिकाणी जमलेले आहे. या सर्वांवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव प्रभू. ती गौरवशाली मंडळी होय प्रभू राजा तुला सादर होण्यासाठी प्रभू या मंडळीचा तू होय प्रभू आठवण कर माझ्या देवबाप्पा. आणि तुझा आशीर्वाद आणि तुझी कृपा या मंडळीवर सदोदित तू करावीस अशी प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा तुला धन्यवाद देते. तू मला सहाय्य केलं, पवित्र आत्म्या तू माझं मार्गदर्शन केलंस, मला तुझी कृपा पुरवलीस म्हणून मनापासून स्तुती करते, धन्यवाद देते. मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या नावाला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एकदा हॅपी मदर्स डे सगळ्यांना. पुन्हा एकदा आपण जोरात टाळ्या वाजून मॅडमला धन्यवाद देऊया आणि देवबापीचे देखील आभार मानू. आज आपण शिकलो की स्त्रीची निर्मिती ही कशी झाली. त्यानंतर आपण बघितलं की मातृत्व जे आहे ते एक आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की स्त्री एक मौल्यवान पात्र आहे. त्याच्यानंतर आपण बायबलमधून बरेचसे असे उदाहरणं बघितले की ज्या बिब्लिकल मदर्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण शिकलो की रोज सकाळी सगळ्या स्त्रियांनी गुडघ्यावर बसून आपल्या मुलांसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी प्रार्थना करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर एका स्त्रीची कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आणि समाजामध्ये काय स्थान आहे ते आपण बघितलं. आणि खरोखर या सुंदरशा वचनासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू. यानंतर आपण आता पुढील कार्यक्रमाकडे जाणार आहोत आणि यावेळेस आपण समर्पणाचं गीत ऐकणार आहोत. आणि मी विनंती करते सिस्टर मंगला घोरपडे ह्या पुढे येतील आणि त्या गीत सादर करतील. आणि त्याच्यासोबत आपण दानार्पण देखील घेणार आहोत. सिस्टर अलिशा लाल आणि सिस्टर मोनिका हिवाळे हे आपल्याला दानपात्रामध्ये लीड करतील. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते, त्यांनी सुंदरशी संधी दिली. आपण उपासना संगीतामधलं गीत घेऊया. किती गणू तुझ्या प्रिय आहे, उपकारास मी सीमा नाही. किती गणू तुझ्या प्रिय आहे, उपकारास सीमा नाही. या जगी किती गणू अल्प
थँक्यू आंटी सुंदरशा गीताबद्दल आणि थँक्यू सिस्टर अलिशा आणि मोनिका हिवाळे. यानंतर मी ममता सिंग यांना पुढे बोलवते आणि ते मंडळीने संदेश ग्रहण करावा आणि दानार्पणासाठी त्यांनी प्रार्थना करावी. सिस्टर ममता सिंग. आइए हम लोग प्रार्थना करेंगे. Dear gracious Heavenly Father, Lord, we thank you and praise you for this precious day that you have given to us, O Lord. We thank you. We give your glory, honor to you. We exalt your name, O Lord. Thank you for the word that you have given to us. Bless us, Lord, so that we can walk according to your word and we can be a channel of blessing for many more people. Lord, I commit the offering in your mighty hand. Bless this offering. Let it will multiply and bring glory for your heavenly kingdom, Lord. Bless the work of the hand, the people, those who bless them, O Lord, you bless them. Lord, whatever they are doing your work, bless your children, O Lord. Thank you and praise you for hearing our prayer and answering our prayer. In the mighty name of our Lord and Savior Jesus Christ, I pray. Amen.